श्री आदिशक्ती तुळजाभवानी. नमस्कार. मी दीपक मुंजे, जबलपूर. राजकवी भा. तांबे यांच्यावर एक कार्यक्रम आयोजित होतो आहे ही अत्यंत आनंदाची अशी गोष्ट आहे. भा. तांबे हे माझे आवडते कवी आहेत. त्यांच्याविषयी किंवा त्यांच्या कवितेविषयी काही बोलण्याच्या पूर्वी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आढावा घेणं हे योग्य ठरेल. तांबे अतिशय बुद्धिमान होते. त्या काळी प्रयाग विद्यापीठातून त्यांनी मॅट्रिकची परीक्षा पहिल्या वर्गात उत्तीर्ण केली होती. त्यांना पुढे शिकायची इच्छा होती, पण त्यांचा मोठा भाऊ कॉलेजमध्ये शिकत होता आणि 2 मुलांना शिकवणं हे त्यांच्या वडिलांना परवडणारं नव्हतं. म्हणून मोठ्या भावाचं शिक्षण व्हावं म्हणून तांब्यांना उच्च शिक्षणाची आपली हौस भागवता आली नाही. तांब्यांनी नोकरी सुरू केली. सुरुवातीला ते प्राथमिक शाळेत शिक्षक होते. नंतर ते राजकुमाराचे शिक्षक झाले, ज्याला इंग्रजीत ट्यूटर म्हणतात. पुढे ते राजाचे वैयक्तिक सचिव झाले, संस्थानचे दिवाण झाले, कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन्स झाले, सुपरिंटेंडंट ऑफ पोलीस झाले आणि पुढे 20 वर्ष ते फर्स्ट क्लास मॅजिस्ट्रेट होते. कुठल्याही कवीच्या व्यक्तिमत्वाच्याबद्दल विचार करायला एवढ्यासाठी आवश्यक असतं की काही कामं अशी असतात की जी काव्यरचनेला अनुकूल असतात, काही अनुकूल नसतात आणि काही प्रतिकूलसुद्धा असतात. आपण कल्पना करा, प्रतापगडचा सुपरिंटेंडंट ऑफ पोलीस कविता करतो आहे, ते दूध तुझ्या त्या घटातले का अधिक गोड लागे न कळे, किंवा निजल्या तान्ह्यावरी माऊली दृष्टी सारखी धरी. तांबे हे स्वतःच्या कवितांच्या बाबतीत अत्यंत बेफिकर होते. त्यांच्याही आज त्यांच्या 225 कविता उपलब्ध आहेत, पण ह्याच्यापेक्षा कितीतरी जास्त कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत. त्यांना एक सवय होती की ते कागदावरती कविता लिहायचे आणि कविता लिहिल्यानंतर त्यांना जर ती आवडली नाही तर त्या कागदाला चुरगळून त्याचा बोळा करून ते फेकून द्यायचे. तांब्यांनी स्वतःच्याबद्दल असं म्हटलेलं आहे की माझी कविता माझ्या आयुष्याच्या विविध टप्प्यांवर बदलत गेली. लग्न झाल्यानंतर तांब्यांनी काही शृंगारिक कविता लिहिल्या आणि पुढे त्यांना वाटलं की या कविता अश्लील आहेत, म्हणून त्या सगळ्या कविता त्यांनी फाडून फेकून दिल्या. त्या तथाकथित अश्लील कवितांमधली एक कविता पुढे सापडली, ती म्हणजे डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहू नका. आता ही कविता वाचली तर यात अश्लील काय आहे असा एक प्रश्न आपल्याला पडतो. आणि मग ही जर कविता अश्लील नाही तर त्यांनी ज्या फाडून फेकून दिल्या त्यासुद्धा कविता अश्लील होत्या का, हा सुद्धा एक प्रश्नच आहे. एका रसिकाने तांब्यांची कवितेंची वही मागून नेली वाचायला म्हणून आणि ती काही परत दिली नाही. त्या कवितांची दुसरी प्रत तांब्यांकडे नव्हती. ती वही गहाळ झाली आणि त्याच्याबरोबर तांब्यांच्या बऱ्याचशा कवितासुद्धा गहाळ झाल्या. तांब्यांच्या कवितांमध्ये बरेच दोष आहेत अशी कठोर टीका त्यांच्यावर अनेक समीक्षकांनी केलेली आहे. रामायणाच्या प्रस्तावनेत मंगलाचरणामध्ये तुलसीदासजी महाराजांनी असं म्हटलं आहे, आखर अर्थ अलंकृती नाना, छंद प्रबंध अनेक विधाना, भावभेद रसभेद अपारा, कवित दोष गुण विविध प्रकारा. कवितेत गुणदोष हे असायचेच. तांब्यांच्याबद्दल जर विचार केला तर त्यांच्या कवितेच्या गुणांची आणि दोषांची बेरीज वजाबाकी केली तर गुणांची शिल्लक ही फार मोठी आहे. आणि म्हणून तांब्यांची कविता मराठी वाङ्मयामध्ये, मराठी साहित्यामध्ये अजरामर आहे. 1935 पासून 2004पर्यंत तांब्यांच्या कवितेच्या संग्रहाचे 11 आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आहेत आणि प्रत्येक मराठी माणसाच्या ओठावर तांब्यांची गाणी ही कायम आहेतच. त्याच्यामुळे या कविता या दोषांबद्दल फारसं बोलण्यात अर्थ नाही. काही लोक जायचे तांब्यांकडे, तांब्यांना सांगायचे, तांबे तुमच्या कवितेत छंदाचा दोष आहे हो, शब्द चुकीचे वापरलेत तुम्ही. तर तांबे त्याच्यावर म्हणायचे जाऊ द्या हो. आणि कोणी जास्तच टीका केली तर तांब्यांचं म्हणणं होतं की कवितेतल्या उणीवा दाखवून रसिकांनी आपली रसिकता हीन करून घेऊ नये. तांब्यांच्याबद्दल एक गंमत होती की तांबे मध्य प्रदेशात आणि उत्तर प्रदेशात काव्यरचना करत होते
आणि त्यांचा वाचक वर्ग हा महाराष्ट्रात होता. 1920 साली असं झालं की तांबे पुण्याला गेले. तोपर्यंत ते प्रचंड लोकप्रिय कवी म्हणून नावाजलेले होते आणि महाराष्ट्रात अनेकांनी त्यांना भेटून विनंती केली की तुमच्या कविता साक्षात तुमच्याच तोंडून ऐकायला आम्हाला आवडेल. मग तांब्यांचे काव्य गायनाचे काही कार्यक्रम पुण्यात झाले आणि तिथे काही गोष्टी तांब्यांच्या लक्षात आल्या. कविता जर दीर्घ असेल तर ती कंटाळवाणी असू शकते, होऊ शकते. भाषा संस्कृत प्रचूर असेल तर समजायला अवघड आहे आणि गूढ काव्य असेल तर बोलायलाच नको. आणि म्हणून कविता सोपी सुटसुटीत हवी, सुगम हवी असं तांब्यांना वाटलं. तांब्यांनी अभिजात संगीताचं अध्ययन पण केलेलं होतं आणि पुढे कविता लिहिल्यानंतर ती कविता कुठल्या रागात गायली जावी असं सुद्धा ते स्वतः सुचवीत असत. तांब्यांनी वैविध्यपूर्ण काव्यरचना केल्या. विविध प्रकारच्या काव्यरचना त्यांच्या आहेत. त्यांनी भावगीतं लिहिली, प्रेमगीतं लिहिली, अध्यात्मिक गीतं लिहिली, त्यांनी निसर्गगीतं लिहिली. रे हिंद बांधवा थांब, या स्थळी अश्रू दोन ढाळी, ती पराक्रमाची ज्योत मावळे, इथे झाशीवाली, अशी एक त्यांची अजरामर रचना आहे. आणि रुद्रास आवाहन नावाची एक अतिशय तेजस्वी कविता त्यांनी लिहिलेली आहे. डमडमत डमरू ये, खणखणत शूल ये, शंख फुंकीत ये, ये रुद्र. एक गोष्ट कवितेच्या बाबतीत, कवीच्या बाबतीत आणखी असते की दुसऱ्या कुठल्या कवितेशी त्यांच्या काव्याचं साधर्म्य आहे का, साम्य आहे का, हा एक प्रश्न असतो. आणि जर दोन कवींच्या कवितांमध्ये साम्य असलं तर कोणाचा कोणावर परिणाम झाला आहे अशाही निष्कर्षावर माणसं येतात. तांब्यांच्या बाबतीत एक घटना घडली. कविवर्य रवींद्रनाथ ठाकूर यांची द गार्डनर नावाची एक प्रसिद्ध कविता आहे. त्या कवितेत आणि तांब्यांच्या डोळे हे जुलमी गडे या कवितेत साधर्म्य आढळलं, साम्य आढळलं. आता गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर हे नोबेल पारितोषिक विजेते थोर साहित्यिक म्हणून त्यांच्या कवितेचा तांब्यांवर परिणाम झाला असेल असा निष्कर्ष कोणी पण काढू शकेल. पण गंमत ही बघा की 1913 साली द गार्डनर हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला आणि तांब्यांची कविता ही 1891 साली लिहिलेली होती. तर परिणाम झाला असेल तर कोणाचा कोणावर हे पाहणंसुद्धा एक मनोरंजक असेल. तांब्यांच्या काव्य प्रतिभेला बहर हा त्यांच्या संबंध आयुष्यभर आलेला होता. त्यांनी कविता लिहिल्या आणि मग पुढे मधुघट रिकामे झालेत असं त्यांना वाटलं. मधु मागसी माझ्या सख्या परी, मधुघटची रिकामे पडती घरी, अशी त्यांची एक प्रसिद्ध कविता आहे. पण ह्याच्यानंतरसुद्धा असं त्यांना वाटल्यानंतरसुद्धा त्यांनी 40 ते 45 द्रोण भरून रसिकांना सादर केलेले आहेत. आजच्या कार्यक्रमात मला बोलायची संधी दिली म्हणून शब्दमैत्री मराठी साहित्य मंडळ बऱ्हाणपूर आणि सौभाग्यवती अनुराधाताई यांचे मी आभार मानतो आणि तांब्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो.